नमस्कार, मी अजित चव्हाण. आपला शहर आपला आवाज मध्ये आपलं स्वागत. आज आपण आलो आहोत दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या नाशिकमध्ये आणि नाशिक शहरात येत्या पुढच्या काही महिन्यामध्ये जगप्रसिद्ध असा कुंभमेळा होणार आहे. जगभरातले भाविक या ठिकाणी येणार आहेत आणि असं हे मंत्रनगरी ते यंत्रनगरी प्रवास केलेलं आणि ज्या शहराच्या उल्लेखाशिवाय देशाचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही अशा हे अत्यंत पवित्र असं तीर्थस्थळ असलेल्या पौराणिक आणि ऐतिहासिक नगरी नाशिकमध्ये मी आहे आणि नाशिकचा हा जगप्रसिद्ध गोदा घाट आहे. या गोदा घाटावरती नाशिककर आणि नाशिकमधले सन्माननीय नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. आपला शहर आपला आवाज मध्ये या कुंभनगरीत काय नेमक्या समस्या आहेत, कुंभमेळा डोळ्यासमोर ठेवून नेमका काय विकास झालेला आहे या सगळ्यावरती आपण चर्चा करणार आहोत. सुरुवातीला आपण कार्यक्रमात मान्यवरांची ओळख करून घेऊयात. माझ्यासोबत नाशिक शहराचे महापौर आहेत अशोक मुर्तडक. अशोकजी, स्वागत या कार्यक्रमामध्ये आपलं. माझ्यासोबत उपमहापौर गुरमीत बग्गा आहेत. गुरमीतजी, आपलंही स्वागत या कार्यक्रमामध्ये. माझ्यासोबत नाशिक मध्येचे आमदार प्राध्यापक देवयानी फरांदे आहेत. मॅडम, आपलंही स्वागत खूप खूप या कार्यक्रमामध्ये. आणि ज्यांच्या कार्यकाळात मागचा कुंभमेळा झाला होता ते नाशिक शहराचे माजी महापौर दशरथ पाटील इथे उपस्थित आहेत. हा कुंभमेळा फार महत्वाचा आहे आणि जगप्रसिद्ध असा कुंभमेळा आहे. या कुंभमेळ्याला यशस्वी करण्याकरता इथली स्थानिक यंत्रणा काय काम करते, इथल्या महापालिकेने काय काम केलं, राज्य सरकार केंद्र सरकारकडून झालेली कामं व्यवस्थित सुरू आहे का, त्या बाबतीत आपण नाशिककरांशी बोलणार आहोत. सन्माननीय साधू संत, नाशिककरांना नाशिकमधले मान्यवर व्यक्ती सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. दशरथ पाटील, मी आपल्यापासून सुरुवात करतो. आम्हाला अजूनही मागचा कुंभमेळा आठवतो. कुंभमेळा ही या शहराची अनादी अनंत काळापासूनची ओळख आहे आणि तो अत्यंत भव्य दिव्य चांगला व्यवस्थित व्हावा ही प्रत्येक नाशिककराचीच नाही तर प्रत्येक महाराष्ट्रीयाची इच्छा असते, कारण जगातून लोक इथे येतात. तुमच्या कार्यकाळातला कुंभमेळा यशस्वी झाला होता. आता काय दिसतंय डोळ्यासमोर, कुंभमेळा आलाय, शहरातल्या विकास कामांची काय परिस्थिती आहे? मागील कुंभमेळ्यामध्ये भारत सरकारने आणि राज्य सरकारने 68 कोटी रुपये दिले, त्र्यंबकेश्वरला 33 कोटी दिले. नाशिक महापालिकेचा आराखडा जो होता नियोजनाचा 231 कोटीचा होता. पैसे किती लागतात यापेक्षा इतिहासकालीन नाशिक शहर हे देशामध्ये 65 शहरांपैकी हे 11वं शहर म्हणून नावाजलेलं नाशिक शहर आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहराला विकासाची दिशा मिळती. नाशिककरांची, महाराष्ट्रवासियांची, भारतवासियांची, सगळ्यांची असते. साधू संत हे कधीही कुंभमेळ्यामध्ये काही मागत नाही. साधू संतांची एवढीच अपेक्षा असती, आमचा इतिहास, आमचा धर्म टिकून राहावा या दृष्टीने साधू संत फक्त त्यांची मागणी असती. मागील कुंभमेळ्यामध्ये मी साधुग्राम, कारण मी घेऊन आलोय बरोबर, हे साधुग्राम जे दिसतंय हे पूर्ण नदीच्या पलीकडे आपण पॉइंट टू पॉइंट चर्चा करणार आहोत. पण आत्ता कुंभमेळा डोळ्यासमोर आहे. एकूण शहरामधला विकास हा परिपूर्ण आहे का, नियोजन त्याचं व्यवस्थित झालेलं आहे का, थोडक्यात उत्तर काय वाटतं? मग आपण पुढच्या चर्चेला सुरुवात करूया. चर्चेतून अनेक मुद्दे. आताच्या कुंभमेळ्याला 2378 कोटीचा विकास आराखडा देऊन आता गोदावरी ही दूषित, सगळं सांडपाणी 19 नाल्यांचं या गोदावरीमध्ये वाहतं. कुणीतरी दररोज उठतं, एक कागद उचलतं, कचरा उचलतं. गोदावरी आता प्रदूषण मुक्त करूया. ती प्रदूषण मुक्त झालेली नाही. ही गोदावरी आत्ता ही त्या सगळी दुर्गंधी 19 नाल्यापासून सोमेश्वर पासून वाहत आहे. कारण की त्यावेळेची लोकसंख्या 11 लाख होती जनगणना. आत्ताची म्हणजे 91ची त्यावेळेची 6 लाख होती. ती 2003 मध्ये म्हणजे अजून नियोजन होत असं झालेलं नाही असं तुमचा आरोप आहे? माझा आरोप म्हणण्यापेक्षा परिस्थिती आहे. परिस्थिती कशी असं तुम्ही म्हणता? अशोक मुर्तडक, मी आपल्याकडे येतो. तुम्ही शहराचे प्रथम नागरिक आहात. नाशिकच्या कुंभमेळ्याचं यजमानपद तुम्हाला भूषवायचं आहे, तयारी झालेली नाही असा आरोप करतायत दशरथ पाटील. आणि शहरामधल्या नागरिकांमध्ये तशी चर्चा आहे. कुंभमेळाच नाही तर इतर सगळ्या विकास कामांच्या बाबतीमध्ये चर्चा करण्याकरता आपलं शहर आपला आवाजचं आयोजन आज झी 24 तासने इथं केलेलं आहे. महापौर म्हणून काय प्रतिक्रिया आपली, काय सांगाल विकास कामांच्या बाबतीत? होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये सिंहस्थाची कामे ही पूर्णत्वाकडे मे महिन्याच्या आतमध्ये होणार आहे आणि कामाचा दर्जा अत्यंत उत्कृष्ट आहे. त्याचा लेखाजोखा आणि क्वालिटी ही सातत्याने चेक केल्या जाते आणि कुंभमेळ्याचे जेव्हा साधू संत येतील तेव्हा मागच्या कुंभमेळ्यामध्ये आताच्या कुंभमेळ्यामध्ये ज्या कामांमध्ये दर्जेदार काम झालेलं आहे
आणि ते मे महिन्याच्या अखेरीस पूर्णत्वाकडे येणार आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्णत्वास काम येईल असं तुम्ही म्हणताय. देवयानी फरांदे, मी आपल्याकडे येतो. तुम्ही आता आमदार झालेला आहात, पण सतत नाशिक महापालिकेच्या सभागृहात भांडणारी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तुम्हाला ओळखतो. आता सध्या काय परिस्थिती आहे? तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून लोक सवाल विचारतायत. महापालिकेबाबतीत बोलायचं तर पालिका जबाबदारी टाळत होती अशी नाशिककरांमध्ये सगळी चर्चा आहे. आम्ही तशा बातम्या दाखवल्या होत्या. काय म्हणाल आपण आमदार म्हणून? आता काय तुमची प्रतिक्रिया? महापालिकेकडून कामं झाली आहेत का? सिंहस्थ नाशिकमध्ये येणं दर 12 वर्षांनी भरवलं जाणं आणि साधू महंतांच्या स्वागतासाठी नाशिक नगरी सज्ज होत असताना राज्य सरकार म्हणून मी आधी सांगेल, नाशिक महानगरपालिकेकडून राज्य सरकारकडे निधीच्या बाबतीमध्ये मागणी करण्यात आलेली होती. ऑक्टोबर महिन्याच्या 26 तारखेला सरकार स्थापन झालं आणि नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये माननीय महापौर, नाशिक महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी, आयुक्त यांच्या मागणीला साद घालत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे नाशिकच्या विकासासाठी आधी फक्त सिंहस्थाच्या कामासाठी फक्त 30% निधी जो होता हा दिला जाणार होता, परंतु नाशिककरांची मागणी, नाशिक महानगरपालिकेची मागणी आणि सिंहस्थचं उत्तम नियोजन ह्या महाराष्ट्रामध्ये भरत असताना व्हायला पाहिजे, ह्या उद्दिष्टाने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 30% वरचा निधी जो आहे हा 75% निधी करून दिला. निधीची कुठलीही कमतरता पडू नये म्हणजे राज्याने निधी दिला असं तुमचं म्हणणं आहे, पण पालिकेचं नियोजन दिसतंय का तुम्हाला तसं? नाशिक महानगरपालिका आज नियोजन करत आहे. नियोजनाच्या शेवटच्या टप्प्यावरती येऊन नाशिक महानगरपालिका उभी आहे. पण मला असं वाटतंय की फील्डमध्ये उतरून जर सर्वांनी सहभाग जर मोठ्या प्रमाणामध्ये नोंदवला, देवयानी फरांदे, तुटी आपण म्हणजे मी ज्या देवयानी फरांदेंना ओळखतो किंवा नाशिककर ओळखतात त्यांचे उत्तर नाहीये. सरकारची तुम्ही पाठराखण करताय, पण महापालिकेची का? गुरमीत बघा, मी आपल्याकडे येतो. 2 मिनिटं. सरकारची पाठराखण हा विषय म्हणजे सरकारची ही भूमिका ऍक्च्युअली तसं पाहिलं तर नाशिक महानगरपालिकेची जबाबदारी आहे. नाशिक महानगरपालिका ही नोडल एजन्सी आहे आणि नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व कामांवरती देखरेख राखली जावी आणि काम जे आहे उत्तमरित्या पार पडावं. नाशिक महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं सध्याच्या बाबतीमध्ये, तर मी आपल्या एक मुद्द्यावरती मी लक्ष वेधू इच्छिते की ज्या गोदावरीच्या प्रदूषणावरती आपण बोलत आहात त्या गोदावरीच्या प्रदूषणाच्या बाबतीमध्ये गंगापूरचा STP आणि पिंपळगावचा STP याची जागा महानगरपालिकेला ताब्यात घेण्यासाठी काही उशीर झालेला आहे. नाही, ते त्याबद्दल आपण बोलणार आहोत. मला एक ब्रेक घ्यायचा, पण ब्रेकला जाण्यापूर्वी गुरमीत बघा, मी आपल्याकडे येतो. तुमच्यासारखा अभ्यासू नगरसेवक कुंभाच्या काळात उपमहापौर झाला शहराचा, याचा दिलासा मिळाला होता नागरिकांना, पण तुम्ही समाधानी आहात का जे काम महापालिका करते उपमहापौर म्हणून? 100% मी समाधानी आहे. कारण की 30% निधी हा आपलं राज्य शासनानं द्यावा असं राज्य शासनानं स्वतःहून आदेश काढला होता. खरं महापालिकेच्या कायद्यामध्ये सिंहस्थ ही महापालिकेची जबाबदारी नाही. महापालिका फक्त नोडल एजन्सी आहे. महापालिकेला त्याला जो नागरिक कर देतो त्या नागरिकांना सुविधा देण्याची जबाबदारी आहे. जेव्हा आम्ही दम दिला की आम्ही हे कामं बंद करू, आमचा ठराव फक्त 10%चा आहे कारण आमच्या नागरिकांना आम्हाला सुविधा द्यायच्या आहे, तेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांचे मी आभार मानेल की त्यावेळेस त्यांनी ते 70% निधी दिला आहे. आजही महापालिका त्यांच्या टॅक्समधून 25% निधी देते. हे महापालिकेचं खूप मोठं याच्यामधलं कॉन्ट्रीब्युशन आहे. आज जी कामं झाली आहे आपण त्याला टॅली करा की जो टोटल आराखडा आहे त्यातले 80% कामं हे कायमस्वरूपी आहेत आणि 20% कामं हे साधुग्राम सारखी ही त्या टेम्पररी स्वरूपातली म्हणता येतील. म्हणजे इतर ठिकाणी जिथं कुंभ होतो तिथं 80% टेम्पररी कामं होतात, परंतु नागरिकांचे पैसे किंवा शासनाचे पैसे हे योग्य ठिकाणी लावावे म्हणून 80% पैसे हे महापालिकेचे योग्य कामावर खर्च होत आहे. आणि एक मी तुम्हाला मिनिट घेतो फक्त की महापालिकेच्या प्रत्येक कामाचा दर्जा मागच्यापेक्षा यंदा अधिक चांगला आहे. दशरथ पाटील, तुमच्या याच्याशी सगळे सहमत दिसत नाहीयेत. नाशिककरांकडे मला आता जायचंय. साधू संत आणि सर्वसामान्य नाशिककर, मान्यवर नाशिककर या ठिकाणी आहेत. सगळ्या पाहुण्यांची बाजू आपण ऐकून घेतली, त्या ऑथॉरिटीची बाजू आपण ऐकून घेतली. आता आपण लोकांमध्ये जाणार आहोत, लोकांशी बोलणार आहोत. आपलं शहर आपल्या आवाजमध्ये पुन्हा एकदा स्वागत. या अत्यंत सुंदर अशा गंगेच्या घाटावरती, म्हणजे आम्ही नाशिककर याला गंगेचा घाट म्हणतो, गोदा घाटावरती इथे शहराच्या विकासाबाबतीत चर्चा सुरू आहे. ऊन आता इथं उतरलंय, पण इथल्या वातावरणातली उष्णता आता वाढणार आहे. कारण या सगळ्या तयारीच्या मुद्द्यांवरती माजी महापौर दशरथ पाटील काही समाधानी दिसले नाहीत आणि या कार्यक्रमामध्ये आत्ता नेमकं काय सगळं सुरू आहे
त्या बाबतीत नाशिककर सगळे विचारणार आहेत. गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ला आपल्या बरोबर आहेत. त्यांना आपण विचारूया. शुक्ला साहेब, काय नेमकी परिस्थिती आता शहरामध्ये कुंभमेळ्याचं जे नियोजन आहे, समाधानी आहात का? सिंहस्थ कुंभमेळ्याला आता 2च महिने राहिलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातनं नाशिक महानगरपालिका, महाराष्ट्र शासन हे निश्चितच चांगलं काम करून राहिलेले आहे. परंतु त्या कामाला अतिशय योग्य वळण देणं आणि त्याचबरोबर सर्वांशी सुसंवाद ठेवणं, म्हणजे आपल्याला नेमकी जी आवश्यक कामं आहे ती आवश्यक कामं काय करायला पाहिजे. कारण की सिंहस्थ 2 महिन्यावर राहिलं आहे आणि अत्यंत महत्त्वाची मोठमोठी कामं ही राहिलेली आहेत. अजून कामं राहिले, समन्वयाचा अभाव असं म्हणतात. साधू संतांचे काही प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत. स्वामीजी, काय नेमकी आत्ता सध्या परिस्थिती आणि या तयारीनं साधू संत समाधानी आहेत का? नहीं, अभी तक हम लोग जो साधुग्राम हम लोग जाके देखे हैं प्रशासन के माध्यम से, अभी तक तो समाधानकारक कार्यक्रम काम हुआ है. हम लोग विश्वास करते हैं जल्दी से जल्दी हमको ये काम बराबर अच्छे से करके दे, क्योंकि कुंभ मेला हम लोग के पास सिर्फ 2 महीना रह बाकी है. तो इसलिए हम माननीय महानगर पालिका से यानी जिला शासन की जो अधिकारी लोगों से हम लोग चर्चा हुई है, तो मैं लास्ट तक हम लोग को पूरा काम करके देंगे, ऐसे हम लोग के साथ विश्वास किए. तुम्हाला आश्वासन मिळालं तसा तुमचा विश्वास आहे. ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बेणी आपल्यावर आहेत. बेणी सर, आता हा नुसतंच कुंभमेळ्याची चर्चा नाही, तर जे ठोस शहरामधली नागरी विकास कामं आहेत, आपण दरवर्षी येतो, दरवर्षी या कामांचं ऑडिट करतो आणि नाशिकच्या जनतेचा आवाज इथल्या सगळ्या नेत्यांपर्यंत पोहोचवतो. एकूण शहरातल्या विकास कामांची आता सध्या काय परिस्थिती आहे? एक कुंभमेळा नाशिकला आहे ही खरोखर नाशिकच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे. कारण दर 12 वर्षांनी आपल्याला कळतं की नाशिकमध्ये कुंभस्थान असल्यामुळे इथे किती मोठ्या प्रमाणावर कायमस्वरूपी अशी कामं होत असतात. आता यावेळेचा प्रश्न एवढाच आहे की महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणावर हे कुंभमेळ्याचं दायित्व स्वीकारण्यासाठी कर्ज काढलेलं आहे. पुढे ऑगस्ट महिन्यामध्ये LBT बंद होणार आहे आणि पुढे किती नेमके टॅक्सच्या माध्यमातून आपल्याला उत्पन्न असेल नसेल, थोडी संभ्रमाची परिस्थिती आहे. तर अशा परिस्थितीमध्ये कुंभमेळा ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये संपन्न होईल. परंतु त्यानंतर आमच्या महानगरामध्ये छोटी मोठी कामं करण्यासाठी आमच्याकडे जर आमची महापालिका कर्जबाजारी असेल तर ते आम्ही पुढचे भविष्यातले कामं करू शकू का? म्हणजे भविष्यातल्या योजनांच्या बाबतीमध्ये काय? गुरमीत बघा, आपल्याला या बाबतीमध्ये सगळा चांगला अभ्यास आहे. आता सध्याच ठीक आहे कामं केली आणि आपण जो मुद्दा मांडला होता की ही जबाबदारी आमची नाही, आता तुम्ही खर्च केला, तर श्रीकांत बेणींचा तो जो प्रश्न आहे तो खरंच फार महत्वाचा आहे की पुढच्या भविष्यकाळामध्ये मग पालिका कर्जबाजारी झाली तर काय? आपण उत्तर घेऊ आणि दशरथ पाटील मी तुमच्याकडे. प्रश्न असा आहे की 80% कामं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ही शहराची होतात कायमस्वरूपी. साधू महंतांसाठी जी कामं घेतो ते 20%. म्हणजे या 900 कोटीच्या कामापैकी 720 कोटीची कामं शहरासाठी होत आहेत. त्यामुळे ही कायमस्वरूपी होणार आहेत. जी आपण दरवर्षी थोडी थोडी करत होती, उलटा ती एकदम होणार आहे. आज 100-105 किलोमीटरचे रोड झाले. महापौरांना विचारूया, पण महापालिका कर्जबाजारी तर होणार नाही ना, ही अशी भीती आहे. तसं काही होणार नाही ना की भविष्यात आमच्याकडे मग पैसेच राहणार नाहीत? आता आपल्याला जी कुंभमेळ्याकरता 297 कोटी रुपये आलेले सरकारकडनं, अजून 392 कोटी रुपये येणं बाकी आहे. त्यामध्ये आपले देवक आणि घेणं ह्याच्यामध्ये बराच अंतर आहे. त्यामुळे आपली महानगरपालिका काही कर्जबाजारी होणार नाही. यावेळेस LBTचा आकडा महाराष्ट्रात सर्वात जास्त नाशिक महानगरपालिकेने जमा केलेले LBTचे पैसे आहेत. त्यामुळे तसं काही होणार नाही. ज्या कागदपत्रावर तुम्हाला जाणवेल का आपला तसं काही कर्जानी म्हणजे पालिका कर्जबाजारी होणार. दशरथ पाटील, आपण बऱ्याच वेळापासून म्हणताय की मला बोलायचं आहे या इथं. आता मला आणखी एक प्रश्न घेऊन यायचा आहे तुमच्याकडे की आता शहरात हा कुंभमेळा होणार आहे, हरकत नाही, त्याची तयारी चालली असं सगळं सांगतायत, पण एकूण शहरामधल्या पायाभूत सुविधा, इथली आरोग्य सुविधा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे या गोदावरीच्या काठावर आपण हा कार्यक्रम करतोय, अजूनही आत्ता इथे बघितलं बाजूला लोक कपडे धुत आहेत, किती वाईट परिस्थिती आहे. कोर्टानं वारंवार फटकारलाय, झाडांवरून लोक कोर्टात गेलेत, सगळी कामं बंद पडली आहेत. या सगळ्याच्या बाबतीमध्ये काहीच उत्तर नाही, सगळं आलबेल असं म्हटलं जातंय. मला 3 मिनिट द्यावे. आपण ही महापालिका 2002 पूर्वी 99-2000 मध्ये ही गहाण ठेवलेली महापालिका होती. हिची कर्जबाजारी होती. कुंभमेळ्यामध्ये 1 रुपया कर्ज न काढता महाराष्ट्र शासनाने, भारत सरकारने फक्त 68 कोटी रुपये देऊन 410 कोटीचा अर्थसंकल्प होता प्रशासनाचा. त्यामध्ये या शहराचे सगळे रिंग रोड बनवून, आता जे रिंग रोड आहे, एकही रिंग रोड जर नवीन असेल तर मी राजकारण सोडून देईल आणि इथून माईक काढून निघून जाईल. कारण की एकही रिंग रोड नवीन झालेला नाही. 1 नंबर. 2 नंबर,
5 मलनिसरण केंद्र नवीन बांधले, सगळं सांडपाणी शहरातलं गोळा करून 11 लाख लोकसंख्या असणाऱ्या लोकांचं बाथरूमचं म्हणजे मोऱ्यांचं पाणी गोळा करून नदीच्या कडेनी मोठमोठे ट्रंक सिवर टाकून, हे जे ट्रंक सिवर दिसत आहे मोठमोठे, हे त्या काळातले हे ट्रंक सिवर मधून पाणी तपोवन, गणेशवाडी, दसक, पंचक, चेरडी आणि जयशंकरनगर, दोरका 5 मलनिसरण केंद्र बांधले, सांडपाणी वाहून नेलं आणि गंगा प्रदूषण मुक्त ठेवली. 1 नंबर. 2 नंबर, सगळे रिंग रोड, एक नवीन रिंग रोड नाहीये एक बी, आणि त्याच्यावरती काळा डांबर होताय. आता 80% कामं म्हणताय. माझ्याबरोबर गंगापूर रोडला सगळे लोक सल काढू, आपण 4 बस भाड्याच्या करू, बसून जाऊ. 80% गंगापूर रोड तसाच आहे. पाथर्डीला जाऊ, वडनेर गेट आपण पाथर्डी गावापासून निघू, विदगाव पर्यंत जाऊ, रोड तसाच आहे. आपण कमोद पेट्रोल पंपापासून जाऊ, आशादप मंगल कार्यालय तो गुंजाळ मळ्यापासून हिरावाडी पर्यंत जाऊ, रोड तसाच आहे. अहो काहीतरी कोणाचं पाठ राखण करायची आहे? आपले का नातेवाईक आहे का ठेकेदार? अधिकारी पगार घेतात ते आपले कोणी लागतात का सांभाळायचं त्यांना? मुखिया म्हणून, कॅप्टन म्हणून एक माणसाचं नुकसान होत असेल, 20 लाख लोकांना वाचवलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या 12 कोटी लोकांचं कौतुक झालं पाहिजे. देशातल्या 125 कोटी लोकांनी हात टाळ्या वाजून जगामध्ये पुन्हा 2002चा कुंभमेळा. बोलताना सोपं वाटतं, करताना अवघड असतं. स्वयंपाक करणारी सून ज्यावेळेस हात जळतात सासू बनत असती, एवढ्या पोळ्या करावा. तर नाशिककर काही सासूरवासे नाहीये, त्यांचं ऐकलं पाहिजे. मूलभूत सुविधा देण्यामध्ये आज या शहरामध्ये गढूळ पाणी येतंय, या शहरामध्ये हंडा मोर्चा येतोय, या शहरामध्ये कमी दाबाने पाणी येतंय. 340 MLD पाणी मिळेल अशी 2021 सालापर्यंत गंगापूर धरणामधून थेट पाईपलाईन योजना करून ठेवलेली आहे. आणि 3 जलशुद्धीकरण केंद्र नवीन बांधले. एक फाशीच्या डोंगरावरती शिवाजीनगर, दुसरा DGP नगरला सतीश कुलकर्णीच्या घराजवळ, गांधीनगरला जलशुद्धीकरण केंद्र, नाशिक रोडला महसूल आयुक्त कार्यालयाच्या बाजूला नवीन जलशुद्धीकरण केंद्र आणि 12 बंगल्याचं नूतनीकरण आणि फुले नगरचं नूतनीकरण. एक जलशुद्धीकरण नवीन बांधलं असेल तर राजकारण सोडील. एक मलनिसरण केंद्र बांधलंय टाकडीला, अर्धवट पडले, अख्खा गोदावरीत पाणी सोडले. हात वर करताना हात दुखले पाहिजे. आणि म्हणून आता तुम्ही उत्तरा बॅटिंगला पुढचा प्रश्न, प्रत्येक बॉलवर सिक्सर मारताय. जादा दराच्या निविदा तपासा आणि कामाचा दर्जा. 3 महिन्यापूर्वी मी सांगतो साधूग्राम मध्ये गेलो, भंगार मधले पत्रे आणले आणि सिल्वर कलर मारला. पालकमंत्र्यांनी देखील सांगितलं भंगार पत्रे आहे, सिल्वर कलर आहे. आणि ते बाथरूम मध्ये जे आता जे त्या मोंडे आणले लाकडी मनगट्टा सारखे उडाले ना, भक्तिदास महाराज, ज्ञानदास महाराज उस टाइम कहते थे अगर अच्छा कुंभ मेला नहीं हुआ तो मैं कुंभ मेला छोड़ के चला जाऊंगा. ते म्हणाले नंतर ऐसा कुंभ मेला हमने देखा नहीं, कभी होगा की नाही भरोसा नाही. असे ज्ञानदास महाराज आणि साधू संत तुम्ही म्हणून या नाशिक मधून गेलात. आणि म्हणून आम्हाला एकच अपेक्षा आहे, ते साधू संत तेच म्हणाले पाहिजे. आता तुम्ही कुंभमेळा चांगला वेळ दशरथ पाटलांनी घेतलाय. एका ब्रेकसाठी मला थांबायचंय. गुरमीत बग्गा आणि अशोक मुर्तडक यांना उत्तर द्यायची आहेत. देवेनी फरांदे मात्र शांत आहेत. त्यांच्या मनामध्ये नेमका काय दारुगोळा खतखततोय तेही आपल्याला ऐकायचंय. पण ज्या पद्धतीनं नाशिककरांसाठी भांडणारी नगरसेविका आम्ही बघितली होती, तशी आमदार आता इथं दिसते का या कार्यक्रमात? त्या काय बोलतात आपण ऐकूयात. आपण आता जे विहंगम दृश्य बघताय माझ्या पाठी, तो गंगेचा म्हणजेच गोदावरीचा काठ आहे. आणि याच काठावरती पुढच्या काही महिन्यामध्ये भव्य दिव्य असा कुंभमेळा होणार आहे. आपण शहराच्या विकासाबद्दल, एकूणच कुंभमेळ्याच्या झालेल्या कामांबद्दल बोलतोय. महापौर आणि उपमहापौरांना उत्तर द्यायचं होतं, पण सुरुवातीला मी सर्व सन्माननीय नाशिककरांकडे जाईल. पाभा करंजकर आपल्याबरोबर आहेत. साहेब, अगदी थोडक्यात काय नेमकी आता विकास कामांची परिस्थिती काय वाटतं आपल्याला? विकास कामांचा जो बाहू केला जातो आणि विकास कामं पूर्ण झालेली आहे असं जे सांगितलं जातं ते अर्धसत्य आहे. कृपा करून केवळ आविर्भाव आणून केवळ आपण त्या पदावर आहे आणि म्हणून सांगितलं पाहिजे असा आग्रह कृपा करून करू नका. एकूण ह्या महामेळाव्यासाठी आणि कुंभासाठी सगळ्या एकूण नाशिक शहरासाठी 24,000 कोटीचा या ठिकाणी आराखडा तयार केलेला आहे. त्यामध्ये 1,000 कोटी महापालिकेचे आहे आणि 1,000 कोटीमध्ये 750
कोटी हे सरकारने द्यायचे आणि 2,250 कोटी हे महापालिकेने द्यायचे. तर महापालिकेकडे तितका निधी उपलब्ध नाही. नगरसेवकांची भांडणं चाललेली आहे की आम्हाला आमच्या वार्डात काम करायचं आहे, 5 लाखाचा निधी द्या. आयुक्त म्हणतात की नगरपालिकेची आर्थिक परिस्थितीने आम्ही देऊ शकत नाही, म्हणून 2 लाख निधी घ्या वगैरे असे वाद चालू आहे. तेव्हा केवळ सत्य परिस्थिती सांगा आणि सत्य परिस्थितीला अनुसरून नाशिककरांच्या सुख सुविधांसाठी आणि कुंभमेळ्याच्या सत्य परिस्थिती सांगा असं तुम्ही म्हणताय पावा करंजकर. निर्मल गोदा अभियानाच्या बाबतीमध्ये माझे सहकारी मित्र बोलणार आहेत. काय नेमकी अपेक्षा आहे? अजून खरंच नाहीये काम? कारण इथं आता कॅमेरा फिरवला तर मी दाखवू शकतो काय परिस्थिती आहे गोदावरी. सर्वप्रथम आमची जी सगळी टीम आली ती उभी राहील. अगदी अगदी स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं. तर निर्मल गोदा अभियान आम्ही सुरू केलं आहे. त्याचं कारण एवढंच आहे की गोदावरीवर आता कुंभमेळा होतोय आणि त्याचं मूळ कारण आहे की गोदावरी नदी नाशिकमध्ये म्हणून कुंभमेळा नाशिकला होतोय, नाही तर दुसरं काही कारण नाही त्याचं. आणि एका शाही परवडीला 60 लाख ते 1 करोड लोक आंघोळ करणार आहेत. आणि जर तुम्ही बघितलं तर साधारण एक गरीब मध्यम वर्ग येत असतो आंघोळीला, आणि तसेच ते आजारपणा त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. आणि अशा पाण्यात जर त्यांनी आंघोळी केल्या तर ते मोठे रोगाचे कॅरियर होतील आणि 5 शाही स्नानामध्ये कमीत कमी 3 कोटी लोक डायरेक्टली इन्फेक्टेड होतील आणि ते ज्या ज्या शहरात जातील तिथून मोठी पॉप्युलेशन भारताची ऍट रिस्क आहे हेल्थ एपिडेमिकला. हे खरंच खूप गंभीर आहे. आणि सन्मान्य महापौर साहेब, आता मी सुद्धा खाली उतरलो तरी माझी या गोदावरीच्या पाण्यात तीर्थ प्राशनाची गोष्ट सोडा, आमच्यासाठी हे तीर्थ आहे, पण आता मला पाय बुडवायची इच्छा होत नाही. हे खूप वाईट आहे हो. खरं आपण सांगा, सत्य सांगा असं म्हणतात पावा करंजकर. गोदा प्रदूषणाच्या बाबत आपण सर्वच लोक बोलत असतात. गोदावरीचं उगम गंगापूर धरण ते नाला, लेंडी नाला अशी 7-8 नाली मिळालेली आहे. परंतु आत्ताची जी परिस्थिती आहे ती 80% सुधारित परिस्थिती आहे. जे गोदा प्रदूषणाबद्दल बोलताय, ज्यांनी या गोदावरीमध्ये नदीमध्ये वाळू माफिया होते. गोदा प्रदूषण का होतंय तर वाळू काढल्या गेलेली आहे, तिचा सर्व मधला आहार काढला गेलेला आहे. तर ते वाळू माफियांनी गेली 12 वर्ष म्हणा का त्याच्या पहिले सर्व वाळू नाशिक जी नदी आहे तिची काढल्या गेलेली आहे. आणि आज तीच लोक कागताय का गोदा प्रदूषण होत आहे, नाले मिळत आहे. याचं कारण हे आहे का गोदा प्रदूषण होण्यामागे नाशिक शहरातील लोकांचा सहभाग असला स्वच्छता करण्यामागे, तर ते होईल. आता ते नाले आलेले आहेत, त्याच्यामध्ये निरीने पूर्ण त्याविषयी अभ्यास केला आहे आणि निरी आता वरती काम करत आहे. तर गोदामध्ये 90% मुत्रक साहेब, माझ्या लहानपणापासून मी तुम्हाला महापालिकेत काम करताना बघतोय. अशोक मुत्रक यांच्या कामाचा जसा धडाका आहे तो धडाका नाशिककरांना दिसला पाहिजे असं उत्तर आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित नाहीये. हे कधी तुम्ही करून दाखवाल प्रशासनाकडून, हे आम्हाला तुम्ही सांगा. आता रोज असं गंगेचं साफसफाईचं काम रोज चालू आहे. तुम्ही होळकर पुलाच्या त्या बाजूला जर गेलात तर मागची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती ह्याच्यामध्ये तुम्हाला जमीन आसमानचा फरक दिसल. तुम्ही हे सुद्धा दाखवायला तिकडे जा का बाबा गोदावरी नदीमध्ये स्वच्छता चालू आहे, परंतु इथे पाणी आटल्यानंतर इथे समंजनाचा भाग आहे. नाशिकच्या नागरिकांनी येणाऱ्यांनी इथे भाजी मार्केट आहे याच्यामुळे इथे घाण दिसते. नाही, या सगळ्यामध्ये एक गोष्ट खूप महत्वाची आहे ती म्हणजे दशरथ पाटील ते म्हणतात की वाळू माफियांमुळे गोदावरी अस्वच्छ झाली. तुमच्यावरती शरसंधान होतं. बोलू द्यायच्यावर ही गोदावरी ज्यावेळेस वाळू काढणं दशरथ पाटलाचा व्यवसाय आजही माझ्याकडे सगळा व्यवसाय जसा आहे तसाच आहे. आणि वाळू ही एसटी कॉलनी आशाराम बापूच्या दरम्यान इथं चौधरी बसलेले चौधरीची ट्रक चालायची आणि म्हणून वाळू काढणं, म्हणून गंगा प्रदूषित झाली आणि म्हणून सांडपाण्याचं पाणी वाळूमधून आता स्वच्छ होत नाहीये. आईजीच्या जीवावर बाईजी, नोकरशहांना सांभाळायचं, भ्रष्टाचाराला सांभाळण्यापेक्षा वाईट कृतीमधून चांगलं काम केलं तर पैसे चांगले सांभाळले जातात आणि पैसे सांभाळले गेले असते तर गंगा प्रदूषण राहिली नसती. गुरमीत बघा तुम्हाला बोलायचंय, बोला. गुरमीत बघा, उपमहापौर बोला. मला वाटतं हा वैयक्तिक कोणाचा वाद असण्याचं कारण नाही. नदी ही प्रदूषित आजच्या 12 वर्षापूर्वी होती, तिची तीव्रता अधिक जास्त हे कबूल केलं पाहिजे अगदी. आणि याला जबाबदार महापालिका आहे, लोक आहेत आणि प्रशासन आहे. हे सर्वांनी आपण मान्य केलं पाहिजे. आज हायकोर्टाने महापालिकेला मॉनिटरिंग केलेलं आहे. निरी ज्या सूचना करते त्याचं पालन केलं जात आहे. 17 नाले आपण वळवलेत
आणि हे हायकोर्टानं मान्य केलंय. मेरीने तिथं अहवाल दिलाय. ज्या ट्रंक सीवर जे आपण फार गाथागाथ होतो की हे ट्रंक सीवर मागच्या वेळी केले, याचाच अर्ध दूषित पाणी या पाण्यामध्ये मिळतंय. हे सुद्धा आपल्याला मला बोलू द्या कृपया. आपण बोललात, एक मिनिट आपण बोललात, मी बोललो नाही, एक मिनिट बोलू द्या आधी. हे आहे कारण शहराची लोकसंख्या वाढते, मी असं म्हणत नाही. मी त्यांच्या काळातही काम चांगलं झालंय आणि आजही चाललंय, माझं मत आहे. परंतु आज 270 MLDचं आपण प्युरिफाय करतो आहोत. सर्वात मोठं या नदीचा जर कुठला प्रश्न असेल तर इलेक्ट्रोप्लेटिंगचं जे पाणी येते सातपूरचं, त्याला आता माननीय उच्च न्यायालयाने केल्यानंतर त्यांचा प्लांट तयार होतोय. तो तयार होतोय. खूप महत्त्वाचे मुद्दे आरोग्याचा 72 MLDचे 2 प्लांट तयार आहेत. एक मिनिट मला द्या. 72 MLDचे 2 प्लांट तयार झाले आहेत. मे मध्ये जून मध्ये होत आहेत. मगाशी जे सांगितलं की एकाही फिल्ट्रेशनचा प्लांट झाला नाही, मी माझा आता दावा आहे की इथून चालावा, नसेल तर मी माझ्या राजकीय कारकिर्दीचा राजीनामा देईल. पंचवटी मधलं 50 MLDचं फिल्ट्रेशन रेडी आहे आणि नाशिक रोडचं 18 फिल्ट्रेशनचं रेडी आहे. याचा उद्घाटन पुढच्या महिन्यात. मी कोणाच्या दाव्यावर करत नाही. हे नसतील तर या शहराच्या उपमहापौराचा नाही, सार्वजनिक जीवनाचा राजीनामा देऊन इथून बाहेर जातो. देवयानी फरांदे, मी आपल्याकडे येतो म्हणून आपल्याकडे मी येतो. आपण बराच वेळ शांत आहात, काय नेमकी आता सगळी परिस्थिती तुम्हाला दिसते? तुम्ही आता आमदार आहात, तुमची जबाबदारी अधिक जास्त मोठी आहे आणि नाशिककरांना खरी परिस्थिती माहिती आहे. आता तरी शेवटचा क्षण आहे, अजून 2 महिने आहेत. या 2 महिन्यात काहीतरी होऊ शकतं आणि झटपट आणखी कामं उरकली जाऊ शकतात. बोला आपण. अजित, आपण मगासपासून म्हणतायत मी शांत आहे, परंतु एकूणच सरकारने भूमिका ही पालकाची घेतलेली आहे आणि त्यामुळे ह्या व्यासपीठावरती मी आज बसलेली असताना मी पालकाच्या भूमिकेमध्ये बसलेली आहे. आपण म्हणतायत म्हणून मी आपल्याला लक्ष वेधू इच्छिते की महानगरपालिकेला अडचण येऊ नये म्हणून सरकारने मोठी भूमिका पार पाडलेली आहे. कोणी निधीचा प्रश्न उपलब्ध केला, निधी सरकारने 30% महापालिकेने मागणी केली होती, आम्ही 75% दिलेला आहे. निधीची कमतरता आता अजिबात राहिलेली नाहीये. परंतु ज्या रामकुंडावरती, ज्या नदीच्या काठावरती आपण आज बसलेलो आहोत, DPR जो असतो हा महानगरपालिकेने बनवून शासनाकडे पाठवला आणि शासनाने त्यांना मंजुरी दिलेली असते. माझं सर्व नाशिककरांचं मला ह्या माध्यमातून आता लक्ष वेधायचं आहे की ज्या रामकुंडावरती हा सगळा सिंहस्थाचा स्नायी स्नानाचा मेन इव्हेंट भरणार आहे, महानगरपालिकेने DPR बनवताना या रामकुंडावरती कुठलाही निधीची मागणी सरकारकडे केली नाही किंवा महानगरपालिकेने कुठलंही काम ह्या ज्या परिसरामध्ये सिंहस्थ भरणार आहे तिथं दाखवलेलं नाहीये. हा मुद्दा मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या जानेवारी महिन्यामध्ये लक्षात आणून दिला, माननीय आयुक्त साहेबांना पत्र दिलं आणि त्यानंतर माननीय आयुक्त साहेबांना आदेश दिला गेला. त्यांनी आता नुकतंच टेंडर काढलेलं आहे की जे इथं गोदावरीची मंदिरं आहेत परिसरामध्ये, हा मंदिरांचं सँड ब्लास्टिंग व्हायला पाहिजे, काही ठिकाणी कलरिंग व्हायला पाहिजे, ह्या फरशा ज्या उखडलेल्या दिसत आहेत त्याचं दुरुस्ती व्हायला पाहिजे, आमचा इथं शेजारी गांधी तलाव आहे त्याचं नूतनीकरण व्हायला पाहिजे. अशा अनेक मुद्द्यांना मी हात घातला. त्याचबरोबर DPRच्या पलीकडे जाऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी जानेवारी महिन्यामध्ये भेटली नाशिककरांच्या वतीने की सिंहस्थ एक पर्वणी आहे, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, आणि त्यामुळे ज्या गावामध्ये हा सिंहस्थ भरतोय त्या गावाचं नाव देशभरामध्ये जागतिक पातळीवरती मोठं व्हावं, ह्यासाठी आपण ब्रँडिंग नाशिकचं करावं. ब्रँडिंग हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा देवयानी फरांदे आपण मांडताय. मला एका ब्रेकसाठी थांबायचं, ब्रँडिंग वरती आपल्याला बोलायचं. माझं बोलणं पूर्ण झालेलं नाहीये. अगदी थोडक्यात मला ब्रेकसाठी थांबायचं. अजित, ब्रँडिंगसाठी सरकारकडनं मी 5 कोटीचा निधी हा 3 महिन्याच्या कालावधीमध्ये मंजूर करून दिलेला आहे. तो कलेक्टर साहेबांकडे निधी मंजूर झालेला आहे आणि जे 297 कोटी या शासनाकडनं आधी दिले गेलेले आहेत महापालिकेला, 300 कोटीचा निधी कलेक्टर साहेबांकडे 4 दिवसापूर्वी शासनाने पाठवलेला आहे. त्यामुळे निधीची अडचण नाही. माझी विनंती आहे की आपण हेवे दावे, व्यक्तिगत दावे सगळ्याच्या पलीकडे जाऊन ब्रँडिंग म्हणजे काय हो, हे गाव आमचं चांगलं आहे, हे गाव आमचं सुंदर आहे, निसर्गाची देणगी आहे आणि साधू संत सगळे येणार आहे, ह्याच्या माध्यमातून आमचं नाशिक, ज्या नाशिकमध्ये खूप चांगली द्राक्ष पिकते, ज्या नाशिकमध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत, खूप सुंदर धरणं आहेत, टुरिझम इथं विकसित होऊ शकतं आणि त्या दृष्टिकोनातून नाशिकचं ब्रँडिंग जागतिक स्तरावरती व्हावं. आपलं शहर आपल्या आवाजमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण गोदावरीच्या काठावरती आहोत. एक
सूर्यास्त या ठिकाणी होतोय, पण या चर्चेतून विकासाचा सूर्योदय व्हावा अशीच तमाम नाशिककरांची इच्छा आहे. अभिजित कासार, अगदी थोडक्यात काय नेमका प्रश्न विचारावा असं वाटतं लोकप्रतिनिधींना आपल्या? माझी मनसेला म्हणजे महापौरांना एक प्रश्न आहे की 3.5 वर्षापूर्वी राज ठाकरेंनी नाशिकला आवाहन केलं होतं की माझ्या हातात पूर्ण सत्ता द्या, मी नाशिकचं परिवर्तन घडवून दाखवेल. तर 3.5 वर्षात कुठलंही परिवर्तन घडताना दिसत नाही. त्यापेक्षा ज्या मूलभूत समस्या आहे त्या तशाच अजून नागरिकांना हैराण करतायत. परिवर्तन घडलेलं नाही असं अभिजित कासारांना म्हणायचं आहे. पुढचा प्रश्न अगदी थेट थोडक्यात. नाशिकमध्ये विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात येणार आहे. यांच्याबरोबर इबोला नावाचा एखादा रोग येऊ शकतो. तो आलाही कोट्यवधी लोक एकत्र त्यात संक्रमित होऊन मरू शकतात. त्याच्या हिशोबाने काय तयारी झालेली आहे? काय तयारी त्याच्या हिशोबाने झाली असं ते म्हणतात? अगदी थोडक्यात आणि थेट प्रश्न. पावित्र्य आणि सौंदर्य आणि स्वच्छता हे जेव्हा होईल तेव्हा ब्रँडिंग होईल. आणि ब्रँडिंग ही नितांत गरज आहे. देवानी फरांदांनी सांगितलंय की काळाचा महिमा म्हणजे ब्रँडिंग होणं, आणि पवित्रता ही स्वच्छता असल्यावर ब्रँडिंग होणं वेळ लागणार नाही. आणि हा जो प्राईम स्पॉट आहे याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. अगदी खरं, अगदी खरं. या प्राईम स्पॉटवरती कॉन्सन्ट्रेशन करायला हवं. फरांदांनी सांगितलं की मी आणलाय निधी, बघूया काय होतं. माझा महापौर साहेबांना एक प्रश्न आहे की नाशिक शहर वाकडं तिकडे वाढतंय, आपण स्मार्ट सिटीकडे वाटचाल करतोय, इलिगल प्लॉटिंग वाढतंय, त्यासाठी तुम्ही काय करणार? इलिगल लोकांना तुम्ही सर्व फॅसिलिटीज देताय आणि जे लोक सगळे टॅक्स पे करून राहतात त्यांना काहीच फॅसिलिटी देत नाही. इलिगल लोकांना फॅसिलिटीज दिल्या जात आहे, टॅक्स पेअरचं काय? आणि गोदावरीच्या पात्रामध्ये अतिक्रमण करून बांधकाम केली जात आहेत, घाट बांधला जातोय. महापालिकाच हे अतिक्रमण करते का? हा एक प्रश्न मी महापौरांना विचारू इच्छितो. केंद्र सरकारने या कुंभमेळ्यासाठी किती निधी आजपर्यंत दिला हे पण आपण सांगावं, कारण नाशिकवरती प्रेम करणारं केंद्र सरकार अच्छे दिन आणणार आहे. तर नाशिकच्या खरोखर या कुंभमेळ्याला अच्छे दिन येणार आहेत का हे पण फरांदे त्यांनी सांगावं. अच्छे दिन येणार का असं विचारतायत त्यांनी. खरं तर निधीचं सांगितलंय बऱ्याचदा. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात रहदारीचा मोठा इश्यू आहे. आपला जो हायवे नाशिकमधून जातो, जो पूर्ण नाशिकच्या दोन्ही शहरांना दोन्ही बाजूने जो जातो, त्यावर येणारा जो ताण आहे, त्याच्या आता पण नाशिकला एवढा मोठा म्हणजे जो विस्तारीकरण झालं रस्त्याचं, माहिती कशी चांगली होईल ते आपण विचारूयात. मला दशरथजी पाटलांना एक प्रश्न आहे का तुम्ही मागच्या कुंभमेळ्याचं जे काही सांगतायत तर त्याचा जो काही तुम्हाला अनुभव आहे तो यावेळेस या महापौर साहेबांना, माजी उपमहापौर साहेबांना तुम्ही मदत करा. त्यांनी कधी दशरथ पाटलाला निमंत्रण दिलं आणि बोलवलं का? इथून पुढे एवढा प्रश्न करा. 60 दिवस बाकी आहे. बरोबर, मी नगरसेवक होतो, त्यांना मदतच केली मागच्या वेळेस. 60 दिवस बाकी आहे. आम्ही होतो. तुम्ही त्यांना सहकार्य करा. 60 दिवस बाकी सहकार्य करा म्हणतो. येतो आता मी तुमच्याकडे. आज पुढचा प्रश्न आपण घेऊ. माझ्याकडनं कधी मागणी करावी 24 तास आजही मी तुमचा शिपाई म्हणून यांच्या दावणीला बांधून राहील, हे तुम्हाला स्पष्ट नाशिककरांना करतो. मी या ठिकाणी आमदार देवानीताई फरांदे आणि महापौर अशोक भाऊ मुतडक यांच्या एका विषयाकडे लक्ष वेधू इच्छितोय. सिंहस्थाच्या निमित्तानं आपल्या ज्या गंगा गोदावरी परिसरात जो भिकाऱ्यांचा, भाविकांना जो त्रास होतो, यावर आपण काहीतरी कायमस्वरूपीची उपाययोजना करावी अशी माझी विनंती. हा एक फार मोठा आणि महत्वाचा मुद्दा आहे. शेवटच्या प्रश्नाकडे आपण वळूया, थेट आणि थोडक्यात प्रश्न. मी डॉक्टर थेटे, इंडियन मेडिकल असोसिएशनचा माजी सचिव आहे. मागच्या कुंभमेळ्यात मी याच ठिकाणी स्नान केलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचा इश्यू, आमच्या 15 टीम या परिसरात होत्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या, आणि ते स्टॅम्पीड इथे झालं त्यावेळेस इथले ॲम्ब्युलन्स सिव्हिल हॉस्पिटलपर्यंत जाण्यासाठी कुठलाही मार्ग उपलब्ध नव्हता आणि अनेक लोकांचा मृत्यू त्यामुळे झाला. तर या दृष्टीने यावेळेस काय उपाययोजना झालेली आहे का? खूपच महत्त्वाचा मुद्दा डॉक्टर साहेब आपण उपस्थित केलाय. माझा सर्वांना एक प्रश्न आहे का आपण जर म्हणता 3 जलशुद्धीकरण या नाशिक शहर केंद्रामध्ये आहे, मग आतापर्यंत गोदेची स्वच्छता का झालेली नाही? नाशिक आज स्मार्ट सिटी होत आहे, मग या स्मार्ट सिटीला बनवण्याचं काम नेमकं बीजेपी करणार आहे की मनसे करणार आहे? आपण एकमेकांमध्ये चर्चा करून ते ठरवू, नाशिककरांना न्याय मिळवून द्यावा. धन्यवाद. महापौर, आपल्यापासून सुरुवात करूयात. कार्यक्रमाच्या समारोपाकडे मी जातोय. वेळ अत्यंत थोडा आहे. आपण उत्तर द्या. मनसेच्या प्रश्नापासून आपल्या उत्तराला खरं तर आपण वाटून घ्या दोघंही, पण सर्वसामान्यांची त्यांनी मनसेचं उत्तर द्यावं, बाकी इतर उत्तर तुम्ही द्या, अशी एक सुविधा देऊ. वेळ आपल्याकडे कमी आहे. महापौर, काय घ्यावा? नाशिक महानगरपालिकेमध्ये जसं कासारांनी विचारलंय त्याच्यामध्ये मी लक्ष वेधितो का जकात जाऊन एलबीटी आली, मागच्या सरकारने एलबीटी आणली तर 450 कोटीची एलबीटी कमी झाली. 8 महिने सरकारने आयुक्त दिलेले नव्हते आणि पुढच्या आत्ताच्या या कालखर्दीमध्ये शहराचं तुम्ही डेव्हलपमेंट पहा. आता बोलणाराला बोलता येतं, ऐकणाराला ऐकता येतं, पण जो व्यक्ती बोलती तिने हा विचार करावा का या शहरामधल्या नागरिकांना काय हवं आहे आणि ते पुरवलं जात आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून. राज्य सरकारनं राजकारण केलं महापालिकेसोबत काही काळ, असं तुम्हाला आरोप करायचा आहे का? नाही, राज्य सरकार, ह्या मागच्या राज्य सरकारने तेच त्या काळात तत्कालीन राज्य सरकारने हेवे दावे केले असं म्हणायचं आहे का? 7-8 महिने आयुक्त दिलेले नव्हते, त्यामुळे 8 महिने नाशिकचा कारभार हा ठप्प झालेला होता. आता आयुक्त दिल्यानंतर तुम्ही नाशिक शहराची, नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व भागांमध्ये जा,
सर्व मूलभूत गरजा ह्या नाशिक महानगरपालिका पुरवते. अगदी खरं. आपली वेळ कमी आहे. गुरमीत बघा, मी आपल्याकडे येतो. समारोपाकडे वळताना या सगळ्या सूचनांचा विचार आपण करणार आहात का उपमहापौर? नाही, 100% जो आपण मगाशी प्रश्न केला की बोर्ड लागले पाहिजे, तर 16 कोटीचं डॉकेट मंजूर आहे, त्याचं रितसर टेंडर झालेलं आहे. असे नाशिकला बोर्ड व्यवस्थित लागणारे माननीय जिल्हाधिकाऱ्यांचे टेंडर काढले. दुसरा प्रश्न असा आहे की फिल्ट्रेशनची कॅपॅसिटी वाढली आहे आणि या देवयानी भरांदेताईंनी जो मुद्दा मांडला त्याशी मी सहमत आहे की या गावाचं ब्रँडिंग व्हायला पाहिजे, याची बदनामी नको. आणि म्हणून दशरथ पाटलांच्या काळात जो चांगला सिंहस्थ झाला, यावेळेस त्याहीपेक्षा चांगला होईल आणि दशरथ पाटलांनाही समाधान वाटेल. नंतर जेव्हा आपण कार्यक्रम घेऊ तेव्हा दशरथ पाटील हे श्रेय घेऊ शकतील की मी त्यावेळेस सांगितलं म्हणून अधिक चांगला सिंहस्थ झाला. देवयानी फरांदे, मी आपल्याकडे येतो. आपल्याला शेवटाकडे वळायचंय. काय सांगाल या सगळ्या सूचनांचा? आपण योग्य त्या ठिकाणी प्रशासनाला या सूचना ऐकून मार्गदर्शन कराल, सूचना कराल का? नागरिकांच्या ज्या सूचना ज्या आहेत त्यांचा निश्चित आदर करून त्या 100% सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि ह्या सिंहस्थाच्या निमित्ताने जे 2003 मध्ये झालेला सिंहस्थ त्याहीपेक्षा अधिक चांगला, कारण आपण इतिहासाचं पुनरावर्तन करून त्यातनं शिकतो आणि त्यामुळे मागचा 2003चा जो उत्तम झाला होता त्यापेक्षा अधिक उत्तम करू. आणि ह्या नाशिक शहराचं नाव जगाच्या पातळीवरती चांगल्या पद्धतीने पोहोचण्यासाठी ब्रँडिंगसाठी अधिक जर निधी लागला तो देखील सरकार देईल. अजून मी एक सूचना केलेली आहे की 1 कोटीपेक्षा अधिक देशभरातून नागरिक आणि जागतिक स्तरावरून लोक येणार आहे. त्यामुळे रस्त्यामधून जाणारे सगळे रस्ते, दुभाजक, उड्डाणपूल, आयलँड ह्याचं सगळ्यांचं सुशोभीकरण व्हावं, कलरिंग व्हावं आणि लाइटिंग ज्याला म्हणतो हे करून शहर एक सजवलं जावं, ज्याच्यातून नाशिकमध्ये आलेला माणूस एक त्याच्या मनावरती छाप घेऊन जाईल की हे शहर सुंदर आणि स्वच्छ आहे. आणि दशरथ पाटील, मी आपल्याकडे येतो. अगदी थोडक्यात कसा, काय नेमकं आता तुमच्या अनुभवाचा कसा वापर करून द्याल आणि काय नेमकं अधिकाधिक केलं पाहिजे थोडक्यात सांगा. सर्वात महत्वाचं, हे शहर आपल्या सगळ्यांचं आहे, राज्य आपलं आहे, देश आपला आहे आणि म्हणून यांना जे जे पाहिजे त्या वेळेस दशरथ पाटील जी आपण सूचना मांडली, मी पूर्ण माझा वेळ देण्यास तयार आहे. 1 नंबर. 2 नंबर, आजही आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे, माझी वेळ दशरथ पाटील लक्षात घ्या, माझी वेळ संपली. महत्वाचं आहे. पाणी पुरवठा जर नीट नियोजन केलं नाही तर येणाऱ्या 1 कोटी नागरिक आकाशातून पाणी पिणार नाही. 1 नंबर. गोदावरी हे लोक वाट बघताय का निसर्ग कोपो आणि जोरात पूर येऊ आणि नदीतली घाण वाहून जाओ. आता घाण वाहून गेली तर गढूळ पाणी कुठं? मला असं वाटतं आता कार्यक्रमाच्या समारोपाला जाताना आपण पुन्हा राजकीय आरोपात शिरू नये. आपण सांगितलंय की त्यांना तुम्ही योग्य मार्गदर्शन करणार आहात, मदत करणार. देवयानी फरांदे आणि दशरथ पाटील, आपण दोघंही मला माफ करा कारण माझी वेळ संपलेली आहे. नाशिककर इथं मोठ्या संख्येने आले, या ठिकाणी अनेक प्रश्न उपस्थित केले. या पाहुण्यांना बोलायचं होतं पण या पुढेही सतत झी24 तास नाशिक शहरामध्ये येणार आहे, शहराचा आवाज म्हणून काम करणार आहे. पण आजच्या या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला, आपले खूप खूप आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक कॉल. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.